भारतीय जनता पक्षाचं नाहीये, हे केंद्र सरकारचं नाहीये, हे राज्य सरकारचं नाहीये, तर हे या देशाच्या जनतेचं। ज्या वेळेला तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, दक्षिणेमधल्या राज्यांमध्ये जनसुरक्षा विधेयक आलं, त्यावेळेला तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये नव्हता, तर काँग्रेस, टीडीपी आणि इतर पक्ष सत्तेवरती होते। हे विधेयक कुठल्याही पद्धतीनं निष्पाप व्यक्तींना, संस्थेला किंवा कुठल्याही निष्पाप माणसाला गोवण्यासाठीचं नाहीये, तर अति कडव्या डाव्या विचारसरणीची जी मंडळी या देशाच्या संविधानाला, या देशाच्या व्यवस्थेला, या देशाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, या देशाच्या तरुणाईला हिंसक मार्गाला नेण्याचा प्रयत्न करतात, त्याकरता हे विधेयक अत्यंत महत्वाचं आहे। आणि त्यामुळेच माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत कळकळीनं सांगितलंय की हे विधेयक काही भारतीय जनता पक्षाचं, केंद्र किंवा राज्य सरकारचं नाहीये, हे जनसुरक्षा विधेयक देशाचं। एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की या विधेयकाची गरज किती आहे, त्यावरून आपल्याला ते सहज लक्षात येईल की या महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं आणि अनेक मुली त्याच्या केस स्टडीज आहेत। आपण गुगलला जरी गेलात तरी ते आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला कळेल की वेगवेगळ्या पद्धतीनं या मुला मुलींना अत्यंत विखारी अशा पद्धतीच्या विचारसरणीकडे नेऊन, नक्षलवादी बनवून, जंगलामध्ये नेऊन त्यांच्या हातात बंदूक देऊन अशा अनेक मुला मुलींना नक्षली डाव्या विचाराकडे नेण्याचं काम अशा पद्धतीनं करणाऱ्या संस्थांच्या बाबतीमध्ये हे विधेयक। आणि एक महत्वाची गोष्ट की आता कुठल्याही इतर कायद्यामध्ये आपण आधी अटक करतो आणि नंतर कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो, या विधेयकामध्ये तरतूद अशी आहे। आणि आता सुद्धा संयुक्त समितीकडे ते गेलं होतं, सर्व पक्षाचे सन्माननीय सदस्य या संयुक्त समितीमध्ये होते, त्यामुळे हा लादण्याचा प्रयत्न विधेयक अजिबात नाही। दुसरीकडे आता आधी सन्माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अशी सगळी मंडळी ज्या कमिटीमध्ये असतील, अशा कमिटीकडे पोलीस ज्या संस्थेवरती बंदी घालायची आहे त्या संस्थेच्या विरोधामधले पुरावे देतील, त्याच्या संदर्भामध्ये सुनावणी होईल आणि नंतर त्या संस्थेवर बंदी घातली जाईल आणि मग संस्थेशी संबंधित लोक आणि संस्था यांना डिटेन केलं जाईल, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। त्यामुळं आधी बघा, पत्रकार मंडळींना आपल्याला सगळ्यांना भडकवलं जात होतं की हे पत्रकारांच्या विरोधात आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्तींच्या विरोधात आहे। माननीय देवेंद्रजींनी व्यक्तिगत पातळीवरती सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना, पत्रकारांना भेटून ज्या वेळेला खरी परिस्थिती सांगितली त्यावेळेला ते सगळं शमलं। आणि आता विधेयक येताना सुद्धा सन्माननीय विरोधी पक्षामधले विजय वडेट्टीवार असतील, नानाभाऊ पटोले असतील, ही सगळी मंडळी या संयुक्त समितीमध्ये आहेत। माझी कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्राच्या जनतेनं, प्रत्येक प्रबुद्ध नागरिकानं इंटरनेटवरती जाऊन हे विधेयक नेमकं काय ते वाचलं पाहिजे आणि कोबाड गांधी सारख्या एका माणसाची बायको जो फ्रॅक्चर फ्रीडम सारखं पुस्तक लिहून देशातल्या पांढरपेशांची सहानुभूती बाळगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याची बायको या देशाच्या तिरंग्याविरोधात, संविधानाविरोधात, सैनिकांविरोधात, पोलिसांविरोधात जंगलामध्ये बंदूक घेऊन माओवादी म्हणून आपल्या संविधानाला या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न करते। ही या अतिकडव्या डाव्यांची घाणेरडी बाजू देशाच्या जनतेसमोर विशालजी आली पाहिजे। म्हणून मला इतकंच सांगायचंय की प्रत्येक नागरिकानं आज माननीय देवेंद्रजींचं भाषण ऐकलं पाहिजे। हे विधेयक भारतीय जनता पक्षाचं नाही, हे माझं नाही, हे केंद्र सरकारचं नाही, हे राज्य सरकारचं नाही, हे उजव्या विचारसरणीच्या लोकांचं नाही, हे तुमचं विधेयक आहे, हे सामान्य जनतेचं विधेयक आहे, हे महाराष्ट्रातल्या देशामधल्या संविधान आणि कायदा मानणाऱ्या सामान्य लोकांचं विधेयक आहे। इतकंच मला कळकळीनं सांगा। बरं, जनसुरक्षा विधेयक किती योग्य आहे हे